हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, टेट्रापोडा जो सुपर क्लास आहे, तर या टेट्रापोडा सुपर क्लासमधला जो शेवटचा क्लास आहे त्याचं नाव आहे मॅमलिया. ओके, मॅमलियामध्ये आपण सुद्धा येत असतो आणि हा जो क्लास आहे मॅमलिया, याचा जो वर्ड आहे मॅमलिया, तर हा ममी या ग्रीक वर्डपासून ओरिजिनेट झालेला आहे. लक्षात, ममी याचा अर्थ ब्रिस्ट किंवा निपल असा होत असतो आणि या क्लासमध्ये येणारे सगळे जे प्राणी तर ते मिल्क प्रोड्युसिंग आहेत. ओके, म्हणजे या मॅमलिया क्लासमध्ये येणारे जे फिमेल प्राणी समजा, तर ते कसे असणारे मिल्क प्रोड्युसिंग ॲनिमल असणारे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅमलिया क्लासचं हॅबिट आणि हॅबिटेटच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा करू. म्हणजे मॅमल्स जे तर त्यांचं सवयी कोणत्या आहेत आणि राहण्याची जागा कोणती असते यांच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा करूया. तर बघा, मॅमलिया क्लास इन्क्लूड मेमरी ग्लँड, दॅट इज मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड, बिअरिंग ॲनिमल फॉर नरिशमेंट ऑफ यंग वन. मॅमलिया क्लास जो आहे, तर या मॅमलिया क्लासमध्ये मेमरी ग्लँड असते आणि ही जी मेमरी ग्लँड आहे तिचं फंक्शन काय आहे? टू प्रोड्यूस मिल्क प्रोड्यूस करायचं काम करत असते. ग्लँड म्हणजे ग्रंथी. लक्षात, मिल्क तयार करणारी ग्रंथी जी, तर तिला काय म्हणतात? मेमरी ग्लँड. तर मॅमलिया हा जो क्लास आहे, तर याच्यामध्ये या मेमरी ग्लँडचं काम काय असते? फॉर नरिशमेंट ऑफ यंग वन, म्हणजे जे शिशु आहे समजा, तर त्याचं नरिशमेंट करायचं, पालनपोषण करण्यासाठी या मेमरी ग्लँडची आवश्यकता असते. ओके, बघा, मॅमल्स आर ओमनीप्रेझेंट. मॅमल जे तर ते काय आहेत? ओमनीप्रेझेंट. ओमनीप्रेझेंट म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर, सगळीकडे आढळून येत असतात. हे म्हणजे जमिनीवर आढळून येतात, पाण्यात आढळून येत असतात, झाडांवर आढळून येत असतात, हवेत आढळून येत असतात. हा लक्षात, तर सगळीकडे यांचा संचार असल्यामुळे त्यांना ओमनीप्रेझेंट असं म्हणत असतात. मोस्ट ऑफ टेरेस्ट्रियल, म्हणजे जास्त करून जे मॅमल्स आहे तर ते टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर आढळून येत असतात. काही याच्यातले ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे पाण्यात आढळून येत असतात. आणि काही जे तर ते एरियल म्हणजे हवेमध्ये सुद्धा यांचा संचार आहे. आणि काही जे प्रमाणे तर ते आर्बोरियलचे म्हणजे झाडांवर सुद्धा मॅमल जे तर ते आढळून येत असतात. ओके, आता कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत जर विचार केला आपण, म्हणजे या मॅमलचे जे गुणधर्म आहे तर ते कोणकोणते? तर बघा, पहिले गुणधर्म काय सांगितले तुम्हाला, की मॅमल्सला लिंब असतात. आता टेट्रापोडा क्लासमध्ये, सुपर क्लासमध्ये आपल्याला माहिती आहे लिंब बिअरिंग ॲनिमल्स येत असतात. चार लिम्स आहेत. ओके, हातपाय म्हणू आपण त्यांना. तर याच्यामध्ये हे जे मॅमल्स आहे यांचे जे लिम्स आहे तर त्यांचा वापर लोकोमोशनसाठी केला जात असतो, म्हणजे स्थलांतरासाठी केला जात असतो. एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी केला जात असतो. मग एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर कसे जाणार? मग आपण म्हणणार आहे वॉकिंग करून जाणार, चलत जाणार, फ्लाईंग उडत जाणार, किंवा क्लाइम्बिंग जंप मारणार, उड्या मारणार, किंवा बरोविंगसाठी या ठिकाणी या लिम्बचा वापर केला जातो, किंवा स्विमिंगसाठी सुद्धा या लिम्बचा वापर केला जातो. बरोविंग म्हणजे बीड करणे, छिद्र करणे म्हणतो आपण. ओके, फॉर एक्झाम्पल रॅबिट असेल, रॅट असेल, लक्षात, हे काय करतात? जमिनीत बीड करून राहत असतात. मग त्यांचे जे हात किंवा पाय तर त्यांचा वापर कशासाठी करतात? ते बरोविंग करण्यासाठी किंवा स्विमिंग करण्यासाठी. स्विमिंग करण्यासाठी या ठिकाणी आपण म्हणणारे पोहण्यासाठी. म्हणजे काही जे मॅमल्स आहे तर ते मॅमल्स या ठिकाणी पोहण्यासाठी कशाचा वापर करत असतात? लिम्सचा वापर करत असतात. ओके, बघा, बॉडी डिफरन्शिएटेड इंटू 4 पार्ट, दॅट इज हेड, नेक, ट्रंक अँड टेल. ओके, डायग्राममध्ये पाहू शकतात. हेड, नेक, ट्रंक अँड टेल, या 4 भागांमध्ये बॉडी डिफरन्शिएट झाली. मग तुम्ही म्हणणार आपण ह्युमन बिंग आहे, आपल्यामध्ये टेल नाही सर, आणि आपण तर क्लास मॅमलियामध्ये येत असतो. तर आपल्यामध्ये टेल असते, पण ती एम्ब्रिओनिक स्टेजला असते. ज्यावेळेस आपण फुल्ली मॅच्युअर होत असतो त्यावेळेस टेल जी तर ती डिसॅपिअर होत असते. लक्षात ठेवायचं. जसं फ्रॉगमध्ये टेल असते बघा, ॲम्फिबियामध्ये येणारा जो फ्रॉग आहे त्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये टेल प्रेझेंट असते, कालांतराने ती काय होते? डिसॅपिअर होत असते. ओके, मॅमल्स जे तर ते होमिओथर्म्स म्हणजे होमिओथर्मिक आहे. होमिओथर्मिक याचा अर्थ असा की मॅमल्स हे वार्म ब्लडेड किंवा हॉट ब्लडेड ॲनिमल आहे, गरम रक्ताचे प्राणी आहेत मॅमल्स. आलं लक्षात, म्हणून राग आपल्याला लवकर येतो. बरोबर आहे की नाही? तसं काय नाही बरं.
तर या ठिकाणी लक्षात घ्या वॉर्म ब्लडेड ॲनिमलचे, तर वॉर्म ब्लडेड ॲनिमलचं बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट असते. म्हणजे बाहेर जर समजा 45 डिग्री सेल्सिअस जरी झालं असेल तरी आपलं टेम्परेचर किती राहणार, आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते माहिती आहे तुम्हाला, 37 डिग्री सेल्सिअस. लक्षात 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्याला मेंटेनच करावं लागत असते. बाहेर जरी 50 झालं असेल, 2 झालं असेल, 3 झालं असेल तरी आपल्या शरीराचं टेम्परेचर किती असलं पाहिजे, 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपलं बॉडीचं टेम्परेचर कसं राहते, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. लक्षात तुम्हाला कोल्ड ब्लडेड ॲनिमलची पॉयक्युलोथर्मिकच्या बाबतीत अगोदर सांगितले मी. पॉयक्युलोथर्मिकमध्ये काय असते, बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्याच्यानुसार बॉडी टेम्परेचर त्या ठिकाणी ॲनिमल चेंज करत असतात, त्यांना पॉयक्युलोथर्मिक ॲनिमल म्हणतात. आणि होमिओथर्मिक कोणाला म्हणतात, ज्यांचं बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहते त्यांना काय म्हणतात, होमिओथर्मिक. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. दोनच क्लास आपण होमिओथर्मचे पाहिले, एक एव्स आणि दुसरा मॅमलिया. ओके, बघा एक्झोस्केलेटन जो आहे मॅमलचा, तर त्याच्यावर हेअर, फर, नेल, हूस, हॉर्न एवढे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत असतात. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचा सांगाडा, जसं आपण त्वचा म्हणू, बाहेरचा जो त्वचा आहे तर तिच्यावर हेअर असतात. फर, लक्षात, फर म्हणजे या ठिकाणी आपल्या हातांवर किंवा पायांवर असलेले जे हेअर असतात त्यांना फर म्हणत असतात. नेल, नखं असतात. त्याच्यानंतर काही जे मॅमल्स आहे तर त्यांना हूस प्रेझेंट असतात. हूस म्हणजे खूर, पायाचा तड, जसं आपण डायग्राममध्ये पाहू शकतात. बैलाची खूर असेल किंवा घोड्याची खूर असेल, लक्षात, तर याला हूस म्हणतात. किंवा हॉर्न, शिंगे म्हणतो आपण त्याला, बैलाला शिंग असतात ना, तर हे या ठिकाणी कोणाला प्रेझेंट आहेत, मॅमल्स, कारण बैलसुद्धा मॅमल आहे ना. ओके, तर या सगळ्या गोष्टी एक्झोस्केलेटनवर प्रेझेंट असतात. स्किनच्या बाबतीत जर विचार केला मॅमलची तर ती ग्लँडुलर असते. म्हणजे स्किनवर काय असणारे, ग्लँड असणारे. ग्लँडुलर याचा अर्थ काय, ग्लँड असलेली म्हणजे ग्रंथी असते स्किनवर. कोणकोणत्या ग्रंथी आहेत, ऑइल ग्लँड जिला सिबॅसियस ग्लँड म्हणतात. दुसरी सांगितली तुम्हाला स्वेट ग्लँड जिला आपण घाम ग्रंथी असं म्हणत असतो. तेल ग्रंथी, घाम ग्रंथी. त्वचेवर ऑइल येते ना, ते कशामुळे येते, स्वेट ग्लँड आपलं सिबॅसियस ग्लँडमुळे येत असते. आणि घाम जो आहे तर तो कशामुळे येत असतो, स्वेट ग्लँडमुळे. लक्षात. त्यानंतर मेमरी ग्लँड मेमरी ग्लँड्स आर अ मॉडिफाईड स्वेट ग्लँड. म्हणजे मेमरी ग्लँडची निर्मिती कशापासून झालेली, स्वेट ग्लँडपासून. स्वेट ग्लँडचं मॉडिफिकेशन झाल्यानंतर मेमरी ग्लँडची निर्मिती झाली. पुन्हा एकदा सांगतो, मेमरी ग्लँड मॅमल्समध्ये फक्त फिमेलमध्ये प्रेझेंट असते. ओके, त्यानंतर दे हॅव एक्सटर्नल इयर. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, याचा अगोदरचे जेवढे प्राणी होते, त्यांना इयर जो आहे तर तो शो होत नव्हता, मधल्या साईडला होता. पण मॅमल्सचे, तर मॅमल्सला इयर जो आहे तर तो एक्सटर्नली असतो. ओके, डायग्राममध्ये पाहू शकतात इंटरनल इयर आणि एक्सटर्नल इयर. ओके, या ठिकाणी फक्त मॅमल्समध्ये एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहे, ज्याला पिन्ना असं म्हणत असतात. ओके, हे स्ट्रक्चर जे याला पिन्ना म्हणतात. दे शो हेटेरोडंट डेंटिशन. मॅमल्समध्ये हेटेरोडंट डेंटिशन पाहायला मिळत असते. हेटेरो म्हणजे वेगवेगळे, डॉन्ट याचा अर्थ टीथ, लक्षात, डेंटिशन म्हणजे दातांची अरेंजमेंट. ओके, तर या ठिकाणी बघा मॅमल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दात असतात. जसं बघा डायग्राममध्ये पाहू शकतात, हे जे समोरचे दात आहे यांना इन्सिजर म्हणतात. आणि हे जे दात आहे यांना कॅनिन म्हणतात. त्याच्यानंतर हे पुढचे जे दात आहे तर यांना म्हणतात प्रीमोलार. आणि हे मागचे जे दात आहे यांना म्हणतात मोलार. म्हणजे 4 प्रकारचे दात आले ना, म्हणून त्याला काय म्हणतात, हेटेरोडंट टीथ किंवा डेनिटेशन. ओके, RBC तर ती बाय कॉन्केव्ह आहे. ओके, आणि न्यूक्लिएटेड आहे. लक्षात, या ठिकाणी लक्षात घ्या, RBC म्हणजे रेड ब्लड सेल किंवा कार्पस्कल. ओके, तांबड्या पेशी जे तर त्या आंतरवक्र आहे आणि न्यूक्लिएटेड आहे. न्यूक्लिएटेड म्हणजे काय, न्यूक्लियस त्यांच्यामध्ये अब्सेंट आहे. ओके, दिस इज अन युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमल. ओके, मॅमलचा RBC मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो, लक्षात ठेवायचं. ओके, ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेंट ऑफ हिमोग्लोबिन. काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी,
की मॅमलचं जे ब्लड आहे तर ते कोणत्या कलरचं असते, रेड कलरचं. आणि हे रेड कलर का असतो, कारण रक्तामध्ये कोणता घटक प्रेझेंट असतो, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय आहे, इट इज अ रेस्पायरेटरी पिगमेंट विच कॅरी ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. हिमोग्लोबिन काय करत असतो, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडला कंडक्ट करत असतो, वहन करत असतो. व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ज्या प्राण्यांचं रक्त हे लाल कलरचं आहे त्या प्राण्यांचा रक्तामध्ये तांबड्या पेशी प्रेझेंट आहे, लक्षात. आणि या तांबड्या पेशी ज्या आहे तर त्या कशामुळे तांबड्या कलरच्या आहे, हिमोग्लोबिनमुळे, लक्षात. त्यानंतर हार्ट जो आहे तर तो वेंट्रल पोझिशनला प्रेझेंट असतो, म्हणजे समोरच्या डायरेक्शनला प्रेझेंट असतो. आणि 4 चेंबर आहे, म्हणजे 4 कप्पे आहे त्याच्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा व्यवस्थित. त्याच्यानंतर रेस्पिरेशन जे मॅमल्समध्ये तर ते लंग्सच्या मदतीने घडून येते, म्हणजे फुफ्फुसांच्या मदतीने घडून येत असते. आणि महत्त्वाची थिंग बघा, नर्वस सिस्टम जी मॅमलची तर ती वेल डेव्हलप आहे, म्हणून आपण म्हणणार आहे ब्रेन इज हायली डेव्हलप. ब्रेन जो आहे तर तो खूपच विकसित झालेला आहे, बरोबर आहे ना. आता आपल्यामध्ये काही असे आहेत की त्यांचा ब्रेन जो आहे तर तो चंद्रापर्यंत जाण्याची पॉवर ठेवत असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचा IQ जो आहे तर तो जास्त आहे ना. तसं काहींचं चलत नाही, तो भाग वेगळा आहे, त्यांनी धुवून टाकावं सर्फ एक्सेलनं वगैरे, किंवा डिटर्जंट एखादा चांगला वापरून तुम्ही तुमचा ब्रेन धुवा, ज्याच्याने काय होणार आहे, बायोलॉजीमध्ये तुम्हाला व्यवस्थित शब्द जे तर ते समजणार. त्यानंतर सेरेब्रम शो ट्रान्सफर बँड कॉल्ड कॉर्पस कॅलोझम. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाची थिंक आहे. सेरेब्रम जो आहे परिमस्तक म्हणत असतो आपण, ब्रेनचा मेन पार्ट, हा समोरचा जो भाग आहे तर याला म्हणतात सेरेब्रम. आणि हा सेरेब्रम या ठिकाणी ट्रान्सफर बँडच्या मदतीने काय झालेलं आहे, अटॅच झालेलं आहे. म्हणजे सेरेब्रल हेमिस्फिअर जे 2 सेरेब्रल हेमिस्फिअर असतात, लेफ्ट आणि राईट, तर या दोघांना जोडण्याचं काम एक ट्रान्सफर म्हणजे आडवं असं बँड आहे, आणि त्या बँडला म्हणलं या ठिकाणी कॉर्पस कॅलोझम. ओके, काही मॅमलचे तर हे ओव्हिपॅरस असतात. ओव्हिपॅरस म्हणजे मॅमल्समध्ये काही मॅमल अंडी देत असतात, लक्षात. त्याच्यामध्ये उदाहरण दिले तुम्हाला, बघा डायग्राममध्ये पाहू शकतात. डक बिल्ड प्लॅटिपस हा जो प्राणी तर हा काय करतो, अंडी देत असतो. पण सस्तन प्राणी म्हणजे आपण म्हणणारे मिल्क प्रोड्युसिंग ॲनिमल आहे. ओके, त्यानंतर बघा काही जे मॅमल्स आहे दे बियर पाउच फॉर डेव्हलपमेंट ऑफ इमॅच्युअर यंग वन, दॅट इज कॉल्ड ॲज मार्शुपियल ॲनिमल. फॉर एक्झाम्पल कंगारू. ओके, कंगारू जो आहे तर कंगारूचं जे स्टमक असते त्याच्यासमोर एक पाऊच असते बघा, त्याच्यामध्ये छोटंसं पिल्लू बसलेलं असते, त्याला म्हणतात इमॅच्युअर यंग वन. म्हणजे त्या यंग वनचा पूर्णपणे विकास झालेला नसतो किंवा ते परिपक्व नसते, म्हणून त्याला पाऊचमध्ये तो जो कंगारू आहे तर तो घेऊन फिरत असतो. ज्यावेळेस ते मॅच्युअर होते त्यावेळेस ते पाऊचमधनं बाहेर पडत असते. मग यांना, ज्या प्राण्यांना असं पाऊच प्रेझेंट असते त्या प्राण्यांना काय म्हणतात, शिशुधारी प्राणी, लक्षात. मार्शुपियल ॲनिमल असं सुद्धा म्हणत असतात. बघा मॅमल्समध्ये मॅजॉरिटी जी आहे तर ती प्लासेंटल ॲनिमलची. प्लासेंटल म्हणजे गर्भाशयामध्ये असताना मदर आणि फिटस या दोघांचं इंटिमेट कनेक्शनला काय म्हणत असतात, प्लासेंटा, लक्षात. तर या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की मॅमल जे तर त्यांच्यामध्ये जास्त करून प्लासेंटियल ॲनिमल्स पाहायला मिळत असतात आपल्याला, विव्हिपॅरस. ओके, तर या ठिकाणी मॅमल जे तर मॅमल्समध्ये फर्टिलायझेशन जे तर ते इंटरनली घडून येत असते. सेक्च्युअल डायमॉर्फिझम पाहायला मिळत असते आपल्याला, सेक्सेस जे तर ते सेपरेटेड असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी मॅमलिया क्लासमध्ये येणारे काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यामध्ये बघा बॅट एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर रॅटस. रॅटस हे सायंटिफिक नेम आहे बघा रॅटचं. उंदराचं सायंटिफिक नेम काय आहे, रॅटस. ओके, त्यानंतर मकाका. मकाका म्हणजे मंकी. त्याच्यानंतर कॅमलस. कॅमलस म्हणजे कॅमल, ज्याला आपण उंट म्हणतो. व्हेल माहिती आहे तुम्हाला, देवमासा. देवमासा सुद्धा मॅमल आहे, कारण त्याला मेमरी ग्लँड प्रेझेंट असते, तो मिल्क प्रोड्यूस करत असतो, लक्षात. ह्युमन बिंग आहे. ह्युमन बिंग सुद्धा या ठिकाणी मॅमल्समध्ये येत असतो. कॅनिस. कॅनिस म्हणजे डॉग, लक्षात, सायंटिफिक नेम आहे त्याचं. त्याच्यानंतर फेलिस. फेलिस म्हणजे कॅट, लक्षात. आता डॉग आणि कॅट सांगायची गरज आहे का, कशाला म्हणतात माहीत नसेल तर बघून घ्या रे बाबांनो. त्याच्यानंतर ॲलेफस, ज्याला ॲलिफंट म्हणतो आपण, हत्ती. त्याच्यानंतर एकस, ज्याला हॉर्स म्हणत असतो आपण. त्याच्यानंतर
टेरपस या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, टेरोपस असं सुद्धा म्हणू शकतो आपण. टेरोपस जो आहे तर त्याला फ्लाइंग फॉक्स म्हणतात, लक्षात, उडणारा कोल्हा. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी अनदर एक्झाम्पल दिलेले तुम्हाला ऑर्निथोरिकस म्हणजे प्लॅटिपस, म्हणजे डक बिल्ड प्लॅटिपस असं सुद्धा म्हणत असतो आपण त्याला. आणि एक एक्झाम्पल दिलेले तुम्हाला या ठिकाणी अजून मॅक्रोपस, ज्याला कंगारू असं सुद्धा म्हणत असतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण किंगडम अॅनिमलिया जो युनिट आहे, म्हणजे चॅप्टर म्हणू आपण, युनिट म्हणण्यापेक्षा किंगडम अॅनिमलिया जो चॅप्टर आहे तर तो संपवलेला आहे. या चॅप्टरवर कमीत कमी नीट एक्झाममध्ये 2 प्रश्न 100% विचारलेले असतात. त्याच्यातला एक प्रश्न हा नॉन कॉर्डेटवर पडत असतो, तर दुसरा क्वेश्चन हा कॉर्डेटवर पडत असतो. नॉन कॉर्डेटमध्ये 10 फायलम आहे, कॉर्डेटमध्ये एकच फायलम आहे. ओके. तेवढं व्यवस्थित अभ्यास करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला याच्यात अडचण येणार नाही. ओके. थँक्यू.